नमस्कार मित्रांनो, माझं नाव शरद वायशे. शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण 8005 या खोड्या ऊसामध्ये आलेले. तर 8005 या खोडा ऊस कशा पद्धतीने आलेला आहे आम्ही सगळी डिटेल सांगणार आहे आणि त्याचं कशा पद्धतीने आम्ही खोड्याचं व्यवस्थापन केलेलं आहे. ह्या वर्षी पाणी जास्त नव्हतं, त्याच्यामुळे सुद्धा आम्ही ऊसाला चांगल्या पद्धतीने नियोजन करून कशा पद्धतीने त्याचं व्यवस्थापन वगैरे केलेले सगळी डिटेल मी सांगणार आहे. तरी तुम्ही आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, हे आहे 8005 ऊस. बघा 8005 ऊस कशा पद्धतीने, ह्याची जाडी सुद्धा भरपूर झालेली मित्रांनो आणि कांड्यासुद्धा भरपूर झालेले. बघा जाडीसुद्धा भरपूर झालेली आणि कांड्यासुद्धा आणि साईजसुद्धा भरपूर वाढलेली मित्रांनो. अशा पद्धतीने पाणीसुद्धा ह्यावर्षी मित्रांनो पाणी कमी होतं, त्याच्यामुळे बघा अशा पद्धतीने आमचा ऊस आलेला आहे. चांगल्या पद्धतीने ऊसाचं आम्ही नियोजन वगैरे करून चांगल्या पद्धतीने ऊसाचं ॲव्हरेज मला वाटतं ऊसाचं या पाणी कमी असूनसुद्धा चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं. पाणी कमी असूनसुद्धा चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं. बघा अशा पद्धतीने ऊस वगैरे आलेला आमचा. जाडीसुद्धा भरपूर झालेली मित्रांनो आणि खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलेले आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. लागणपेक्षा सुद्धा मित्रांनो 8005ला खोड्याला जास्त ॲव्हरेज वगैरे निघतं. तुम्ही तर लागणला कमी निघतं मित्रांनो, खोड्याला जास्त ॲव्हरेज वगैरे निघतं. बघा अशा पद्धतीने साईज वाढ वगैरे भरपूर झालेली. आणि तुम्ही आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.